सकाळी सकाळी पेपर वाचला ना मूड एकदम फ्रेश होतो बरं का. वहिनी काय करते? न्यूजपेपर वाचते दिसतंय ना. न्यूजपेपर वाचून तुझा काय फायदा होणार आहे? बाई मला शिरा खायचा चमचमीत चपचपीत काय असतो तो, पण मला शिरा खायचाय. गोड बनव. माझ्याकडे वेळ नाही, मी बिझी सध्या. वेळ साधा शिरा बनवायला वेळ नाही तुझं? डॉक्टर म्हणलं तेल कमी प्रोटीन की कमी आहे, घर पर जाके शिरा खा. मी मम्मीला पण लावून जास्त बोलावून बोलाव. तू दिसतंय ना मी न्यूजपेपर वाचते, तू पण वाच. ये इथं ये. न्यूजपेपर वाचून माझं काय म्हणणार आहे? मला शिवाशी म्हटलं आणि आपल्या जगात काय चाललंय ते कळतं आपल्याला. जगासोबत महाराष्ट्रात काय चाललंय ते तरी कळतं. मला काय घेणं जगात काय चाललंय, महाराष्ट्रात काय चाललंय, माझ्या पोटात काय चाललंय तुला माहिती का? फुटबॉल खेळतो. फुटबॉल काय? फुटबॉल जरा नीट अंदर वाच. काय काय बघ न्यूजची. आजच्या ठळक बातम्या. राष्ट्रीय ठेवा, आंतरराष्ट्रीय नफा. तुला माहिती का नाही शिरा आत्ताच्या आत्ता? मी नाही बनवणार. मी न्यूजपेपर वाचते. जोपर्यंत माझा न्यूजपेपर वाचून कम्प्लीट होत नाही ना तोपर्यंत मी इथे हलणार पण नाही. मी डेली न्यूजपेपर वाचणार आहे. तू सध्या एका व्यक्तीला विसरली. कोण आहे ती? माझी मम्मी. कळालं का? जर तिला कळलं ना तू मला शिरा बनवून नाही दिला, बघ तुझं काय. बघ काय आलं बघ न्यूज मध्ये. तुला माहिती का एक दीर असतो काय, तो स्वतःला खूप असं शातिर समजत असतो आणि तो काय करतो माहिती का, त्याच्या बहिणीला सतत टॉर्चर करत असतो. सतत हे बनव ते बनव. तिने बिर्याणी बनवली, दीर बोलला बिर्याणीत मीठ जास्त झाले म्हणून तिने डोक्यातच कुकरचं झाकण मारलंय. अरे देवा, हे कंडिशन नाही माझ्यासोबत होत. मी पण याला असंच सांगतो, हे तर कुकर नाही पण डब्याचं झाकण आहे. काय? हा मी म्हणलो तुझं डब्याचं झाकण पडले, उचललं नाही का तू? माझी बरोबर रोज होतो. हिच्या हातात असल्यावर काही वस्तू झाल्या नाही पाहिजे. रोज रोज घरात पेपर आला पाहिजे, कारण की अशा खत्री न्यूज येतात पेपरला. त्याच्यामुळे खरंच कळतं जगात काय चाललंय. आयला पेपर कोणी आणलाय पण नेमका? दादाने आणला असेल. काहीतरी करावं लागेल. सकाळी लवकर उठून पेपरच फाडून टाकणार, घरी येऊनच नाही जाणार. मला तर माहितीच नव्हतं की इतक्या डेअरिंग पण बायका असतात. अरे त्या बाईला इतकी जेल झाली असेल तुला माहिती का? हा असं कोण दिलाला मारतं का? तुला पण त्याचं पोट येते त्यानंतर कशाला तिला सारखं सारखं बोलायचं हे बनव ते बनव ते बनव ते बनव. हिला काय माहिती आम्ही दोघं एकाच कॅटेगरीचे. बरं मला काय म्हणायचंय, असं अशा बिल्डिंग न्यूज कधी वाचायची नाही. कळालं का? आपल्या घरामध्ये आपलं चांगलं कुटुंब आहे आणि असल्या डोबेदरी न्यूज वाचून काय भेटणार आहे आपल्याला? मग वाचायचं तर काहीतरी चांगलं वेळ वाच. वहिनी शिरा बनवून दिला. शिऱ्यामध्ये 2 काजूच्या फोड्या होत्या, 1 5 बदामाच्या पण फोड्या होत्या, पिस्ता मध्ये असलं काहीतरी वाचलं करा. असं येतो. हा मग उद्याची पेपर लाईल हेडलाईन. हा का? सोनालीने दिलेला बनवून दिला साजूक तुपातला शिरा आणि दिलेला शिरा मिळाला म्हणून शिऱ्याचं ताटच त्या तोंडावर फेकून मारलं. बघ शिराचं ताट मार, शिरा नको मारू. कळालं का? शेवटी तू खायची वस्तू आहे आणि पूर्ण ब्रह्म असतं. कळालं का? माहिती मला शिकवलंय तुला. मला थोडं ते पण नव्हतं माहिती. बेटे तुम जिस स्कूल में पढ़ते थे ना उसके हम हेडमास्टर थे, समझे क्या? नाही समजलं मला. मी तुला सांगत का नाही? मी ऐकत पण नाही. मी माझं न्यूजपेपर वाचते. मग तू मला कशाला बोलते? बाई देवा तू जाऊ शकतोस. उगाचच कशाला डोक्याची मंडई करायला इथे बसलाय. ऐक ना, मला डोक्याची मंडई करायला इंटरेस्ट नाही. मला गोड गोड शिरा खायचं. काय बघा तुझी मंडई आणि हाताने बनवायचं आणि खायचं. अगं वहिनी मी बनवणार नाही. एवढं जर माझ्या हाताला चव असते ती एवढं मी सुग्रण असतो हा तर मी कशाला तुला सांगितलं असतं? म्हणजे तू मान्य करतो मी सुग्रण आहे. मग
आमच्या जेनेटिक मध्ये म्हणजे माझ्या मम्मीला शुगर आहे. तुझी सुगरण नाही, माझ्या मम्मीला शुगर नाही, पण कसं आहे मध्ये मम्मी जर सुगरण असेल तर मुलगा पण सुगरण पाहिजे, मुलगी पण सुगरण पाहिजे. पण बघ ना, तुला बनवता येत नाही, तुझ्या मम्मीला पण येत तसं. माझी सिद्धी घालून होती. बरं तुम्ही जायचं का नाही बनवून? नो बेबी, आय एम नॉट इंटरेस्टेड. कुकिंग. शिराला इंग्लिश मध्ये काय बोलतात रे? शिराला? माझं इंग्लिश थोडस कच्च आहे ना. शिराला इतकं तर मला इंग्लिश मध्ये म्हणतात SHIRA. शिरा. तुझ्याकडे ठेवलं होतं झालं ना SHIRA. काय शिराला इंग्लिश मध्ये काय बोलत असते? जाऊ तू ज्या दिवशी याचं उत्तर शोधून म्हणशील ना की शिराला इंग्लिश मध्ये काय बोलतात, त्या दिवशी मी तुला देईल बनवून शिरा. हा का? मला बटर चिकन हवं. आता इंग्लिश मध्ये सांगितलं, आता बनवून दे. काहीतरी इंग्लिश मध्ये सांगितलं ना. आज सोमवारी आज घरामध्ये चिकन आणि अजिबात चालत नाही. अगं मग शिरा तरी बनवून दे, भूक लागली मला. तू कर, काही जेवण पण नव्हतं. असं आ कर, वर तोंड कर आणि हवा खा. हा हो. अरे हवामध्ये सूट पार्टिकल्स असतात, सूट पार्टिकल्स. माय बॉडी इज व्हेरी स्टेबल, देन सूट पार्टिकल इंटर माय बॉडी अँड माय बॉडी इज अनस्टेबल. मला नाही का किती पांचट इंग्लिश बोलतोस. प्रॅक्टिस चांगली माझी इंग्लिश बोलायची. कशाला मराठीतच बोल ना. देन आय एम कोल्ड म्हणजे माझा घसा बसून मी आजारी पडेल, कारण की माझ्या बॉडीमध्ये सूट पार्टिकल झाले, मी हवा नाही होऊ शकत राहू. सरळ सरळ बोलायचं ना, मला हवा नाही खायची. एवढं लोकांची गरज आहे का? तुला सरळ भाषा समजत नाही ना? तुला सरळ भाषा समजली का? मी आता शिरा बनवू शकत नाही म्हटलेलं. ऐक ना, मला न्यूज पेपर असते, हा टाइम माझा न्यूज पेपर वाचण्याचा. कशाला डिस्टर्ब करतोय? तुला जायचं नाही का? तुला राहायचं का इथं? हो. चुटकी तुझ्याकडे डबल आवाज येतो. डोळ्यात बोट माझ्या आता म्हणून ना, तर काय असं ते काही जब से तेरी आंखों के लिए तू कभी 101 कभी 102 असं 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 करून 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 त्या डोळ्यात बोट घालून. आणि सासूबाईंना फोन करून, सासूबाई काय सांगतो, तुमच्या मुलं एकाला बटर चिकन खायचं होतं आणि फोडणी द्यायचं तेल असं मी मध्ये डोळे घातले तर त्या डोळ्यातच तिकट उठलं. त्याच्यामुळे तुमचा पोरगा अंदाज झाला. मग माझी मम्मी म्हणून बरोबर आहे, तुझे डोळे त्याला देऊन टाक. तुझे माझे डोळे किती सुंदर आहेत सारखे. अरे किती तब्येत काय नंतर करते मला हेच कळत नाही. डोळे सुंदर आहेत म्हणजे डोळे सुंदर गोल की डोळे आहेत. असं कोणी पण माझे डोळे येते ना पाहून प्रेमात पडेल माझ्या. गोल की डोळे आहेत माझे. खरं तुझे दादा आहे ना फर्स्ट टाइम माझ्या डोळ्यातच पाहत होता आणि तो त्याच वेळेस माझ्या प्रेमात पडला. अरे सांगू तुला आमची लव्ह स्टोरी. तुला नाही कळायचं, जाऊन दे. माझ्या डोळ्याचं कौतुक किती येते. मग तू असं बाहेर गेली फिरते, तुला चष्मा घालून निघावं लागत असेल. जास्त नको बोलूस, जाऊ शकतोस. काय पण बोलायला गेलं मात्र वेगळंच काहीतरी असतं. जाऊन दे, मला काही मला पेपर वाचून म्हटलं. थोडं पण नाही काही खाण्यासाठी आहे की जेवण बनवून ठेवलंय ना. पोळी बनवली, भाजी बनवली, खायचं. मला नाही आवडत ती पोळी, तर मी काय करू शकते का? चपाती लाट माझ्यासाठी. अरे मूर्ख मुला, चपाती म्हणजेच पोळी असते. अरे आमच्याकडे गावाला त्याच्यामध्ये ते गोड आणि ते डाळ दूळ वाटून ते गोड बनवतात आणि ते चपातीमध्ये हे करतात. मग ते चपाती शहरामध्ये चपातीला पोळी बोलतात, त्याला मी काय करू शकते का? माझी सगळी का सकाळी सकाळी असं घाम गावाची उठले त्या हाताने तू नाही सगळे मस्तपैकी आंघोळ वगैरे केली. तिथून पुढे देवपूजा केली. तिथून पुढे मी पीठ कणिक मळलं. तिथून पुढे मी थोडा वेळ ते पीठ तसं ठेवून दिलं साईडला, चांगलं उडून दिला. तिथून पुढे मी ते पोळ्या लाटल्या. सुकी छोलीची भाजी बनवली. ते नाही तुला मिळवत. सुकच बनवली का? तुला काय पाणी नव्हतं का बनवायला? मी सुक्क बनवत बसती खर. अरे भगवान कुछ डायरी सौरत देते. पिठा पाणी बनवून मला जशी आवडेल मी तशी भाजी बनवून. काय झालं काय? तू एकटीच का? माझी पण काय आवड नाही खाण्यापिण्याची. तू
तुम्हाला आवडतं तेच बनवलंय ना, तुला छोले आवडतात म्हणूनच बनवलेत ना. मला बोलले आवडतात. त्या दिवशी पातळ रस्सा भाजी केली तर काय बोलला बाबासमोर, वहिनी छोले सुक्की का नाही परतले, मला सुक्की छोले खूप आवडतात. तो दादा बोलला त्याला बनवून दे. मग आता आज मी सुक्की छोलेची भाजी बनवली, मग आज कशाला तुझे नखरे? अरे थोडं पण पाहिजे ना. नखरे नवाबी आहेत आणि वेगळे असते. पुढचं खिशात मी ते म्हणतात ना चाराने, ठीक आहे. आणि नखरे काय नवाबाचे. ठीक आहे. बनवलं तर गपचूप खा जा. आपण म्हणजे करू आणि हे पूर्ण ब्रह्म असतं. जा दुसऱ्याला शिकवतोय. बनवलं तर खायचं नाही. शिरा बनव, साजूक तुपातला बनव, आमका बनव, ढमक बनव. आधी साजूक तुपाचं माझं 36चा आकडा आहे. ठीक आहे वहिनी. तुपाच्या वासाने पण मला मळमळ येतं. लोकांना वाटतं मी प्रेग्नेंट आहे, इतकं मला त्या साजूक तुपाने मला त्रास होतो. तुला काय लागणार आहे? तरी पण साजूक तूप टाकून मला खायचं असतं. आणि किती रुपये किलो माहिती का साजूक तूप? अरे 5 रुपये किलो. 5 रुपये किलो ठेवलंय पप्पानी. अरे पप्पांनी ठेवलं, मम्मीने ठेवलं गावात. मी ठेवलंय गावात. सध्या माझी मम्मी चुन्याचं पाणीचं तूप बनवत असेल तुझ्यावर, मी चुन्याचं घेऊन बाजूला ऐकते. बाजूला लागते. हिला कसं कळतं? मला कसं काय चांगले टॅलेंटेड मी, मला सगळं माहिती. कोण कधी कुठं काय करेल कळलं. भूक लागली, कोण कुठं काही पण करून दे, मला शिरा खायचंय. कळलं का? मी बनवणार नाही, कळलं का? अरे जर तुम्हाला गोड शिरा करून दिला तर मी तुझे किती काम येऊ शकतो. मला काही काम नाही तुझ्याकडनं, काय अडत नाही मला तुझ्यावर. जैसे जिसकी सोच काय हम क्या कर सकते हैं. मला 2 हात दिले, 2 पाय दिलेत, मी स्वतःची कामं स्वतः चांगली करू शकते. माझं कोणा वाचून काय अडत नाही. आता मी ठरवले अडून पण न्यायचं नाही कोणा वाचून घे. तिकडं जावा तुम्ही. काय बोलली तू? कुठे काय बोलले? म्हणलं जावा सगळेजण कडे असं बोलले. मग काय अजून एक उद्याच्या पेपर लावून की न्यूज येणार आहे. न्यूजपेपर वाचत होती बाईनी, देवानी त्रास दिला, साजूक तुपातला शिरा करायला लावला. न्यूजपेपर पेपरनी धरायला चोपलाय. अशी मी त्याच्या पेपरला न्यूज येईल. परवाच्या पेपरला न्यूज येईल सांगू का? आय डोंट केअर बट आय केअर. न्यूजपेपर आलता घरी. टॉक टू माय हॅट. न्यूजपेपर आलता घरी न्यूजपेपर आला, न्यूजपेपर घेतला घरून ते काढून टाकलं. मग न्यूजपेपर कसं काय असणार? सिंपली जर घरातला न्यूजपेपर त्याला असं जरी झालं ना टच, तरी पण मग तुझ्यासोबत काय करा. काय कर. कारण हे न्यूजपेपर आहे ना दादासाठी आलेले आहेत. कळलं? हो खरं. हो स्पेशली दादासाठी. आणि तुझ्या दादाला जर न्यूजपेपर सापडला नाही ना तर मग बघ. ऐक 2 मिनिटं. दादाला म्हणून जे इम्पॉर्टंट थिंग्स आहेत ते न्यूजपेपर मधले अनहायजेनिक काही घेऊ नको. आय डोंट लाईक दिस. यू अंडरस्टँड? नो आय एम नॉट अंडरस्टँड. पुट दिस अँड थ्रो आउट ऑफ द विंडो. एवढं वाक्य पाठ करायला 2 तास लागले मला. वाक्य आवडलं तर तारीफ करा, माझी नाही पण त्या ग्रामरची तरी करा. इज्जत ठेवा थोडी इंग्लिशची. बाय द शर्ट कसं वाटतंय? टी शर्ट आहे आपलं नाही. मग गॅलरीत ते पोरांनी सुद्धा टाकलं होतं, मी सूर्यनारायणाची पूजा करत होतो, असं हातात पडले. सगळं टी शर्ट भेटलं मला. हँडसम दिसतोय ना मी. तसं पण म्हणतात पडलेलं पण मला पुरत नाही. मला सगळे म्हणतात तू आधी चित्रा चंद्रासारखा आहे आणि त्या ब्लॅक टी शर्ट वर काय हँडसम दिसतोस. मला चंद्र म्हणतात. चंद्र म्हणजे बघ ग्रहण मध्ये मी मोडतो. कळलं का? आपलं दररोज गोड खायचं नसतं. हा का? तुला बनवून द्यायचं का नाही तेवढं सांग. नाही तुला द्यायचं का नाही बनवून? नाही. हो बहन सीधे इंग्लिश से नहीं निकलता तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. ये मैंने निकाला था. चलो. अरे न्यूज मध्ये थोडे काय आले तर कुणाला मारले काय माहिती, काय पण बडबड करत बसती. तुझा पायनॅपल शिरा
माणसाला जरा स्वस्त बसून नाही देत. शेवटी बनवलं का माझ्यासाठी पायनॅपल शिरा? बनवावंच लागला मला. वा, माझं म्हणणं इतकं भारी नाही झालं, पण ठीक आहे. तुझी मम्मी वाटते काय इतकं भारी नाही झाला. तोड बघ आरशात. काय मला म्हणतेस? हो, इतका मेहनतीने मी शिरा बनवला, इतकं घाण गाळला द्यायसाठी मी विचार पण करू शकत नाही. म्हणजे कसं नाही बोलायचं ते एक नाही. इतका भारी मी मेहनतीने पायनॅपल शिरा बनवला. एक काम कर ना, तसं तर मी तुला शिरा खायला नाही देणार, उरलेलं मनुके खाऊन टाक. कसे वायानं जाऊन द्यायचं, अन्न पूर्ण ब्रह्म असतं. कळलं का? आणि परत काही मागायचं नाही, मी परत काय बनवून देणार नाही. आणि हो, शिऱ्याची रेसिपी पाहिजे असेल तर माझ्या नवीन युट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला फॉलो करा, फेसबुक पेजला फॉलो करा आणि नवीन माझ्या रेसिपी पण बघा. फक्त ह्याच काही ऐकू नका.